हॅलो. हॅलो. हां, हा ताई, आता आवाज येतोय? आत्ता येतोय छान. हा हा तेव्हा हा. काही एक अक्षरही कळत नव्हतं. हा, तो नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो, हो. बहुतेक. तोच. बरोबर आहे. हा. ताई, श मला म्हणजे ना अनुभव शेअर करायचा होता, पण म्हणजे ना माझं असं म्हणजे डेअरिंग होत नाहीये बोलायचं अरे! ऍक्च्युली. कुठून बोलताय तुम्ही? मी आंध्र प्रदेशवरून बोलते. अच्छा, ऍक्च्युली अच्छा. मी विट्याची म्हणजे विटा सांगली आहे ना त्या साईडची. अच्छा, मी अच्छा, अच्छा. परवा मी परवाच भगतताईंच्या बरोबर कॉन्टॅक्ट केलेला. वाह, वाह, वाह! हां, हां. ते म्हणजे मी तुमचं चॅनल मी रोज बघत असते ना, म्हणजे हो मी का? एकही म्हणजे असा व्हिडिओ सोडलेला नाहीये. जेव्हापासून ओह! अरे बघते ना, वाह! तर तुमचेच म्हणजे ते ऐकत असते मी, व्हिडिओज ऐकत असते. आणि तुम्ही तर कधीपासून आहात ताई सेवेत? ॲक्चुअली मी नवीनच आहे. बरं, पण म्हणजे बरं. मी 3-4 वर्षापूर्वी म्हणजे मी म्हणजे असं Facebookवरती बघितलेलं आणि अच्छा. एका ताईंच्याकडून असं Facebookवरती मी सारामृत मागवलं होतं. बरं, पण बरं. पण म्हणजे असं मागवलं, पण मी कधी वाचलं नव्हतं. फक्त म्हणजे ते Facebookवरती बघून मी असं सगळे हे करतात घेऊन म्हणून मी असं ठेवला. हां, घेऊन ठेवलेलं. हां, हां. आणि आणि त्यावेळी म्हणजे 4 वर्षापूर्वी मला हां. वाटते 5 वर्ष असतील, 2020ला असेल. तर मला कोविडमध्ये. अक्कलकोटला जायचंय म्हणून मी अचानक जाऊन पण आली अक्कलकोटला. कोविडमध्ये? हां, कोविडमध्ये. हां, हां, त्यावेळीच कोविडच्या आधी. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, म्हणजे तेव्हा जस्ट स्टार्ट झालेलं कोविड. हां, हां, हां. अरे वाह! हां, हां. तर मी बघा. जाऊन हां. पण म्हणजे ना मला असं काही म्हणजे एवढं काही त्याचं हे नव्हतं, म्हणजे अट्रॅक्शन असं काही नव्हतं. फक्त मी म्हणजे Facebookवरती बघितलंय आणि मला फक्त जायचंय, अनुभव करायचाय म्हणून मी गेलेली. अच्छा, तर जायचं म्हणून जायचं असं. जायचं म्हणून गेलेलो. आणि असं ॲक्चुअली आमच्या ड्रायव्हरला तिकडचा रस्ता पण माहिती नव्हता. तर असं विचारत रस्ता पण जरा खराब होता ना, हो, हो, आणि हो. त्यावेळी मंदिरचं काम चाललेलं होतं. अच्छा. हां. आणि आम्ही गेलो तर म्हणजे आम्हाला एवढं काही वाटलं नाही. म्हणजे गर्दी वगैरे असं काहीच नव्हती. आता बाकीच्या मंदिरमध्ये गेल्यावर कशी खूप गर्दी हो, वगैरे असते. हो. तुमचं हां, भाग्य काहीतरी, की गर्दी हां, मिळाली नाही. हां. म्हणजे मग माझ्या मिस्टरांना म्हणजे मी ठीक आहे. पण माझ्या मिस्टरांना एवढं म्हणजे अट्रॅक्शन वाटलं नाही, की म्हणजे कोण एवढी गर्दी वगैरे काही नाहीये, काय हां, आहे हे? हां, असं हां. त्यांनी विचार केला. हां, हां. हां. ॲक्चुअली मी आता पण त्याच्यासाठीच फोन केलाय. अच्छा. हां. हां. तर मग तेव्हा दर्शन वगैरे करून आली आणि मग ते सारामृत मागवलेलं तसंच असं कपाटामध्ये ठेवलेलं तसंच होतं. हां, हां, हां. आणि काय माहिती मला आता म्हणजे थोडं जरा प्रॉब्लेम जरा जास्त होते मला आता, म्हणजे दिवाळीच्या आधीपासून ना जरा असं फायनान्शियली प्रॉब्लेम पण हां, होते. हां, हां. मिस्टरांचं पण असं मेंटली स्ट्रेसमध्ये होते आणि अरे, थोडी अरे! असं कोणीतरी सांगितलेलं, की बाहेरची बाधा आहे म्हणून. बरं, बरं. हां, हां. तर मी म्हणजे सारामृत त्यावेळी केलं. हं. स्वामींचं सारामृत आहे ना, हो, म्हणजे हो, ते हो. अध्याय वगैरे वाचले मी. हां, हां, आणि हां. ते अध्याय वाचल्यानंतर मग नुसतीच आता दत्त जयंती येणार होती, तर ते 7 दिवसाचं पारायण वगैरे असं हां. मी बघत होती, म्हणजे असं व्हिडिओज वगैरे यायचे ना. हां, हां, हां. हां. तर मी बघत होती, तर मी असंच YouTubeवरती एक दादा आहेत पुण्याचे. हां. त्यांना कॉन्टॅक्ट करून मी ते ग्रंथ मागवला. गुरुचरित्र ग्रंथ मागवला. अच्छा, अच्छा. हां. ॲक्चुअली मी त्यांना फोन केला, तर त्यांनी म्हणजे उचलला नव्हता. तर मी WhatsAppला फक्त मेसेज आणि ॲड्रेस टाकलेलं होतं. हां, 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 हां. तर आणि मला माहिती पण नव्हतं, की म्हणजे त्यांचा रिप्लाय काय आला नव्हता ना, तर मला वाटलं पण नव्हतं, की मला ते ग्रंथ माझ्यापर्यंत येईल म्हणून. अच्छा, अच्छा, अच्छा. पण मला 4-5 दिवसामध्ये ग्रंथ पण मिळाला. हां. ग्रंथ मिळाल्यानंतर पण मी त्या दादांना कॉन्टॅक्ट केलं. म्हणजे आता मला पेमेंट करायचं होतं. हां. त्यांनी पेमेंट मला काही विचारलं नव्हतं. अगो बाई! हां. मग मला पेमेंट करायचं होतं, तर मी त्या दादांना कॉल करत होती, तर त्या दादांचा म्हणजे ते रिसीव्ह करत नव्हते. त्यांचा रिप्लाय काहीच येत नव्हता. अरे बापरे! तर हं. तर मी अंदाजे म्हटलं आता आपल्यापर्यंत आलंय, तर मग कशाला हे करायचं ना. तर मी त्या दादांच्या नंबरवरती ₹300 असं मी फोन पे करून टाकलं. हां, 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 हां. आणि त्यांना मेसेज केला, तरी पण त्यांचा रिप्लाय काय नव्हता. आणि मग परत 2-4 दिवसांनी त्या दादांनी फोन केला, की अ, वरती काहीतरी ₹89 काहीतरी द्यायचे होते वाटतं अजून. अच्छा, अच्छा. हां, मग हां. तर तर मी म्हणाले, "दादा, मी तुम्हाला कॉल केलेला, पण तुमचा रिप्लाय काय आला नाही, म्हणून मी अंदाजे तुम्हाला ते ₹300 केलेलं. मी आता जे काय आहे ते अमाउंट तुम्हाला करून टाकेन." हां, तर ते हां. दादा म्हणाले, की "असं दत्त जयंती आहे ना, आणि ऑर्डर वगैरे खूप होते, त्याच्यामुळे मी बिझी होतो." हां, मग त्यांचा हां, नंबर असेल ना ताई, तो पाठवून हां. ठेवा. जर अजून कोणाला गुरुचरित्र वगैरे मागवायचं असेल, तर ती सोय होईल ना त्यांना घरपोच. हां, हां. त्यांचं शॉप आहे बहुतेक पुण्यामध्ये चिंचवडमध्ये कुठेतरी. हां, अच्छा, अच्छा. हं, हां, हं, मी हं. पाठवेन त्यांचा नंबर तुम्हाला. हां, हां, हां. हां, मग त्यांनी ते ग्रंथ मला म्हणजे मला जस्ट 5-6 दिवस आधीच मिळाला. अरे वाह! हां. तर म्हणजे आणि आमच्या घरामध्ये कसं आमची जिम आहे इकडे. अच्छा. तर हां, हां. मिस्टरांना, मुलाला म्हणजे डेली असं नॉन-व्हेज लागतं.
अरे बापरे! हां, तर हां. म्हटलं आता कसं करायचं, काय करायचं? पण मी काय म्हटलं, आमची म्हणजे 2 घर आहेत. तर मी म्हटलं इकडे मी जिथे पूजा करणार आहे, तिथे मी नॉनव्हेज वगैरे काही करणार नाही. हां, तुम्हाला हां. खायचं असेल तर तुमचं तुम्ही तिकडे दुसऱ्या घरामध्ये तुम्ही करून खा, असं मी सांगितलेलं त्यावेळी. हां, हां, हां. त्यावेळी मी म्हणजे कसं त्यांनी मुलांनी पण ऐकलं, मिस्टरांनी पण कसं ऐकलं काय मला माहिती नाही. म्हणजे त्यावेळी त्यावेळी मॅनेज झालं ते. अरे वाह! हां. हां आणि म्हणजे मला म्हणजे माहिती नव्हतं तरी पण. मी 3-4 वर्षापूर्वीपासून ना असं म्हणजे विचारते, की कसं करायचं असतं, काय करायचं असतं, तर हां, मला हां. माहितीच मिळत नव्हती. आणि हां. मी गावाला पण गेल्यानंतर बिट्यामध्ये ना आमच्या इकडे आहे मठ आहे. तर मी 2-3 वेळा जेव्हा गावाला गेली ना, त्यावेळी मी तिथे जात जात होती. हां, हां. तर तिथे पण मी त्यांना गुरुचरित्राचा म्हणजे ग्रंथ विचारला, तर तिथे पण मला त्यांनी काय म्हणजे नाहीये म्हणून सांगितलेलं आणि ते अ, अ, गुरुवारचं 9 गुरुवार व्रताचं पुस्तक आणि हं. ते डेली वाचतात ना ते हो. पुस्तक. हां, हां. ते ते त्यांनी दिलेलं. हां, हां. हां. पण मला आता करायचंच आहे. खूप इच्छा मी माझ्या एका जावेला पण विचारलेलं कसं करतात, काय? तर त्या पण म्हणाल्या, "मला पण काय माहिती नाहीये." हां, हां, तर हां. मी त्या दादांना ग्रंथ मागवलेला. मग असंच मी अंदाजे म्हणजे असं व्हिडिओवरती बघून वगैरे तोपर्यंत मी तुमचे व्हिडिओ बघत नव्हती. पण हां, असे हां. हां. पण असं म्हणजे Instagramला वगैरे ते यायचे ना त्यांचे व्हिडिओज वगैरे. हां, हां, अ, हां. हां, ते बघायची. मग त्याच्यामध्ये असं हे म्हणजे नियम आहेत, ते नियम आहेत, असं करून मी ते हां. त्यावेळी ते 7 दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं. अच्छा. केलं आणि मला दुसऱ्या दिवशी ना ताई, हां. म्हणजे मला एक सवय ती म्हणजे पूजा वगैरे केली ना, की मला व्हिडिओ काढायची सवय आहे आणि ते हां, 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 स्टेटसला हां. ठेवते मी. हां. आणि हे ग्रंथ चालू केल्यानंतर मी 3:30 वाजता उठायची. 5:30 पर्यंत म्हणजे 5:30 पावणे 6 पर्यंत मला म्हणजे पूर्ण कंप्लीट करावं लागायचं. हां, आणि मग हां. 6 वाजता मी असं जिमला अटेंड करायला जात होते. हां. तर दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस होता आणि मी पूजा वगैरे केली. हं. पण आता कसं म्हणजे जिमला जाऊन आल्यानंतर, नंतर हं. घरातलं जेवण वगैरे बनवल्यानंतर दुपारचं असं एक म्हणजे ते स्टेटस व्हिडिओ काढलेला बघून त्याला एखादं गाणं ॲड करून असं स्टेटस ठेवत होती मी. अच्छा. हां, हां, हां. हां. तर त्या दिवशी मी असं झोपून म्हणजे जो सकाळी पूजा केलेली तो व्हिडिओ बघत होती. हां, हां, हां. आणि तो व्हिडिओ बघताना ना स्टार्टिंगला असं सुरुवातीला ना स्वामींचे होठ हलताना दिसले. आई गं! होठ हलताना दिसले बापरे! हां. आणि मी अशी झोपलेली होती ना, थाटकन अशी उठून बसली. म्हटलं हे काय आहे? आणि अरे! परत परत ते व्हिडिओ बघते, की असं काय ते स्वामींचे होठ हलतात हे असं कसं आहे? अय्या! माझं माझं भास अंग होतोय की थरथर काय असं वाटलं असेल. हां, असं वाटलं. मी हं. 4-5 वेळा बघितलं. माझं अंग थरथर कापायला लागलं. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. अय्या! मला काय म्हणजे काय आहे हे असं कळतच नव्हतं. हां, किंवा हां. म्हणजे मी फक्त असं व्हिडिओ काढलेला किंवा गाणं सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं किंवा कोणी असं एडिटिंग केलंय म्हणायला असा पण चान्स नव्हता काही हो, तो. हो, हो, हो. तर माझी मुलगी मुंबईमध्ये जॉब करते, तर तिला मी हां, पाठवलं एवढी व्हिडिओ. मोठी मुलगी आहे तुम्हाला? हो, हो. हां, आई हो, गं! हो. हां, हां. मग तिला मी पाठवलं, तर "बघ ना अगं, हे असं दिसतंय." तर ती म्हणाली, "हो मम्मी, अगं खरंच असं दिसतंय ते." अरे अ, बापरे! आणि मग तिने तिने खरंच आहे असं बोलली. मग मी माझ्या मुलाला इकडे दाखवलं, "अरे बघ ना, हे मग असं कसं दिसतंय रे?" तर हां, तो म्हणाला, "असं काही नसतं मम्मी. ते हां, असं व्हिडिओमध्ये काहीतरी हे झालं असेल, एडिटिंग वगैरे काहीतरी कॅमेरा हे फिल्टर वगैरे असेल." तर "नाही रे बाबा." मी म्हटलं, "सकाळी पूजा केलेली, आता फक्त फक्त त्याला गाणं ॲड करायचं म्हणून मी बघत होती, तर असं दिसतं." तर हां, "नाही, नाही मम्मी, असं काही नसतं." म्हणून असं बोलला तो. हां, 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 तर ठीक आहे म्हटलं. मग मी माझ्या एका जावेला पाठवलं. हां, तर तिने पण म्हणजे बघितलं आणि म्हणजे तिला पण सुरुवातीला विश्वास झाला. पण नंतर मग तिने तिच्या मुलाला पाठवलं म्हणजे हां, हां. चुलत जाव आहे तिच्या मुलाला. तर तो मुलगा, "नाही मम्मी असं काही नाहीये. फक्त ते धूप लावलंय ना तिथे तुला ते तसं ते असं दिसतंय हालताना म्हणून." दिसतंय. हां, अच्छा. हां. हां, हां, हां. तर ठीक आहे म्हटलं. मग शेवटी मी काय केलं, ज्यांनी मला ग्रंथ पाठवला होता ना त्या दादांना मी पाठवलं. हां. म्हटलं, "दादा हे मला असं-असं दिसतंय. हे काय आहे?" तर हं. ते दादा म्हणाले, "तुम्ही पाठवलेला व्हिडिओ मी 6-7 वेळा बघितला. मला कुठेच तुमचं एडिटिंग वगैरे काही दिसलेलं नाहीये. तुम्हाला स्वामींनी प्रचिती दिली आहे इथे म्हणून." अय्या! बघा. हां. माझं अंग कापतंय. मला बोलता येत नाहीये. आई डोळ्यातून पाणी येतंय. गं! पाणी येत होतं. हां. आणि म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता, की हे काय असं कसं होऊ हो, शकतं? हो. कारण म्हणजे मी असं नाहीये, की मी खूप दिवसापासून ती म्हणजे पूजा वगैरे करते किंवा बाकीच्या आता जसं आता तुम्ही जसं करता किंवा आता त्या भगतताई आहेत, ते दादा आहेत. हां, हां, असं हां. एवढं पण मी करत नाहीये. तर म्हटलं हे असं कसं? पण मी अजून सुद्धा मला म्हणजे प्रश्न विचारत असते. मी अजून सुद्धा तो व्हिडिओ बघत असते. आई गं! म्हणजे मला माझ्यावरतीच विश्वास बसत नाहीये. देव भावाचा भुकेला असतो म्हणतात हां, ना ताई. हां.
ते मग ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचले तुमच्या जे हां. मनातले भाव आहेत ते. हां, हां. मग हं. मी त्या दादांना म्हटलं, "असं दिसतंय." तर ते दादा दादा म्हणाले, "तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे असं कोणाला दाखवू नका. कोणाला दाखवलं तर एखाद्याच्या बोलण्यामुळे आपलं मन विचलित होतं. आपण हां. आपल्यालाच म्हणजे असं हे करतो. मग ते स्वामींना तसं आवडत नाही." असं ते बोलले. तर मी हं, मग हं. कोणाला मी म्हणजे स्टेटसला ठेवलं, पण एवढं कोण लक्ष देत नाही ना. बरोबर आहे. हं. हां, मग मी स्टेटसला ठेवला होता. मग नंतर परत माझ्या त्या जावेने 15 दिवसानंतर मला परत फोन केला, की "नाही अगं, तू पाठवलेला व्हिडिओ ना ते खरंच आहे." अ, तिला तिच्या भावाच्या मुलीने सांगितलं, "नाही, स्वामी प्रत्येकांना सांगतात, की मी आहे म्हणून. बरोबर. प्रत्येकांना असे अनुभव देतात." मग त्यावेळी तिने ॲग्री केलं, की हां, हां, "हां, हां, तू हां. जे करते ना ते व्यवस्थित आहे आणि तू असंच चालू ठेव." अरे आणि वाह! आणि त्याच दिवशी नंतर ना संध्याकाळी माझा मुलगा येऊन म्हणजे त्या माझ्या मुलाने काय सांगितलेलं, की "नाही मम्मी असं काही नसतं. ते हां. काहीतरी फिल्टर वगैरे असेल." म्हणून तो असं दुपारी बोलला आणि परत संध्याकाळी येऊन, "मम्मी सॉरी मम्मी, मला माहिती नव्हतं." असं तो तो स्वतःच येऊन बोलतो. मी त्याच्याबरोबर काही वाद घातला नाही, काही नाही. आई गं! बघा. तो स्वतःच येऊन मला असं बोलत होता, "नाही मम्मी सॉरी माझ्याकडनं चुकलं." तर मग हां. मी म्हटलं, "जाऊ दे, जाऊ दे." म्हटलं, "मला वाटतंय ना, मला वाटतंय ना, मी माझी मान्य श्रद्धा केलंय." हां, आहे. हो, हां. अगदी बरोबर आहे. मी मान्य केलं म्हटलं. हां. मग त्याच्यानंतर मग तो सगळं विसरून गेला आणि ज्याच्यासाठी मी करत होती ना, हं. म्हणजे खूप प्रॉब्लेम वगैरे होते. माझ्या मिस्टरांना खूप मेंटली वगैरे हं, हे हं. होतं, बाहेरची बाधा वगैरे हां, होती हां. ना. ते ना एक 15 दिवसामध्ये सगळं म्हणजे शांत झालं एकदम. काहीच नाही असं. वाह! काहीच काय नाही पाहिजे असं. म्हणजे सांगा मला आता? हां, म्हणजे हे मला कळतंय पण म्हणजे घरातल्यांना अजून कळत नाहीये. नको कळू देत. घरातल्या हां, आपल्याला माहिती आहे ना हां. आणि आणि आपला भाव जो आहे ना, तोच त्यांना तिथपर्यंत पोहोचवेल. हां. आणि अजून पण म्हणजे मला म्हणजे आता सुद्धा मला ना म्हणजे 1 तारखेपासून विचार करते, की 21 आता 20 तारखेला प्रकट दिन आहे ना. हां, हां, अ, हां, हां. तर त्या दिवशीपर्यंत मी काहीतरी करेन. पण मला ना ते आता म्हणजे होतच नाहीये. ते म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं घ्यायचं होतच नाही. कारण म्हणजे नॉन-व्हेज वगैरे नेहमी असतं ना. हां, आणि हां, आता हां. हे मॅनेज करूच शकणार नाही. आणि कसं बरं. आता माझी मुलगी पण आता पुढच्या रविवारी येणार आहे. मग ती मुंबईवरून येणार आहे. मग ती बरोबर. आल्यानंतर पण असं नॉन-व्हेज वगैरे चालतच राहणार अच्छा, ना अच्छा. घरामध्ये. हां, म्हणून हां, मग हां. मी काय नाही म्हटलं, जेव्हा बरोबर मी जाईन ना गावाला त्यावेळी मी मठामध्ये जाईन. कारण आता मी आंध्रामध्ये आहे तर इकडे मग स्वामींचा मठ वगैरे काही नाहीये इकडे. अच्छा, नाहीये तिकडे? नाहीये, नाहीये. हं, 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 हं. हं. काही नाही. पण तुमच्या मनात जो भाव आहे ना ताई, हां. तो एकदम बेस्ट आहे आणि हां, ते मी श्रद्धेने मी जे काही मी कराल तुम्हाला ते म्हणजे मी आज का डेअरिंग केलं हां. कारण मी परवा भगतताईंच्या बरोबर बोलली. म्हणजे मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी सेवा घ्यायची होती. म्हणजे ॲक्चुअली अच्छा. हे सेवा घ्यायचं म्हणजे काय आहे ते पण मला माहिती नव्हतं. हां, हां, हे हां. मी आता तुमचे व्हिडिओ बघते ना, की हां, हां. मी त्या त्या ताईंकडून सेवा घेतली. त्यांनी मला असं हे केलं, अनुभव आला वगैरे. तर हां. म्हणून मी त्या ताईंना फोन केला. हां. तर त्या ताईंनी मला सांगितलं म्हणजे त्यांनी मला सेवा दिली. हं. मुलीच्या लग्नासाठी अच्छा. आणि मुलीच्या लग्नासाठी सेवा दिली आणि शेवटी त्या काय म्हणाल्या, की अ, स्वामींची मूर्ती डाव्या बाजूला आहे, ती तुम्ही असे मध्ये ठेवा म्हणून. अरे डाव्या बापरे! बाजूलाच आहे की नाही म्हटलं. अय्या! तर मी म्हणाली तर मी म्हणाली, "हो, डाव्या बाजूलाच आहे." "पण ताई तुम्हाला कसं कळालं?" म्हणजे मला माहिती नाहीये. हां, हां. "तुम्हाला कसं कळालं?" तर "नाही, हेच ना स्वामींची प्रचिती आहे," असं म्हणाल्या. तर ठीक आहे म्हटलं ओह! मी ग्रेट आहेत, अ, ग्रेट आहेत त्या ताई. हां. तर ठीक आहे म्हणाले, "मी ठेवेन, मी मध्यभागी ठेवेन." मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे असं मध्यभागी म्हणजे मी अजून आसन त्यांना आणलेलं नाहीये. पण हां, असं हां. छोटंसं कपड्याचं आसन असतं ना, काही ते का घालून असेना. असं हां, हां. हां, ते घालून असं मध्यभागी ठेवलंय. हां. आणि ते झालं आणि सकाळी मी भगतताईंचा व्हिडिओ बघितला. म्हणजे 1 वर्षापूर्वी तुम्ही तो अपलोड केलेला आहे ना? अच्छा, तो तुम्हाला हां, आता मिळाला. हां. हां. तो मी आता बघितला. म्हणजे मी रोज असे बघत असते. म्हणजे आता बघते ते रिसेंटली तुम्ही ॲड केलेले ते असं बघत हां, जाते. हां, हां. जुने काही आणि अजून हां, हां आणि एवढं मग नाही. सकाळी मला ते स्क्रोल करायला काही टाईमच नव्हता. मग त्या भगतताईंचा व्हिडिओ बघितला. मग त्यांनी अनुभव वगैरे सांगितलेले आहेत ना तुम्हाला. हो, त्यांना स्वतःला ते. किती मग सुंदर अनुभव हां. आले. हां, हां. ते आणि आता परत दुपारी ना एका दादांनी त्यांचा अनुभव शेअर केलाय. तुम्ही आज त्यांनी भगतताईंच्या जवळ सेवा घेतली. हो, 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 हां. हो. मग ते म्हणजे त्या ताई त्यांना असे म्हणाले, "जोपर्यंत तू म्हणजे असं तुला आलेला अनुभव शेअर करत नाही, तोपर्यंत तुला अजून अनुभव येणार नाहीत." दुसरा असं अनुभव त्यांनी ते येणार नाही. म्हणाला. हां, हां, हां. हां. परत ते केंजळे दादांचा ते पण व्हिडिओ मी ना आता म्हणजे 3 वेळा बघितला. म्हणजे ह्याच्या आधी पण बघितलेला. आज मी 2 वेळा आणखी बघितला तो. अय्या! त्याच्यामध्ये पण ते दादा तसेच म्हणतात, की आपल्याला अनुभव आलेले आपण शेअर करायचे असतात. हो, पण स्वामी हो. अजून अनुभव देतात. हो, म्हणून हा मी आमचा म्हटलं स्वतःचा अनुभव आहे ना ताई.
हा आणि हे त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. आता केंद्रे दादा तर म्हणजे त्यांची सेवा, त्यांची श्रद्धा सगळं होतं. हा पण त्यांचा पुनर्जन्मच झाला ना ताई. हा 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 ते हा तेच ऐकलाय ना. का तो तुमचा पहिला त्यांचा व्हिडिओ? ऐकलंय अंगावर मी. शहार हा येणार आहे. हा हा हां. म्हणून मग मग त्यामुळे तुम्ही अनुभव शेअर केला, की स्वामी तुम्हाला देतातच अनुभव. हा मग म्हणून मी म्हटलं चला करूया. मी आधी तुम्हाला मेसेज केला म्हणजे हां. फक्त ताई नमस्कार म्हणून, पण पुढे मेसेज टाइप करायचं म्हणजे मला अनुभव शेअर करायचा हे टाइप करायची माझी हिंमतच होईना हां. झालीये. नाही, नाही. असं तर ज्यांनी मेसेज करून ठेवलेले असतात ना, हा मग हा मी ना तशी त्या पद्धतीने काय करते, जसा वेळ मिळाला तसं त्यांना फोन करते. हा 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 हां. कारण हम्म. आता कशी रिटायर झालीये, हा तर हा हा त्यामुळे कसं थोडाफार कधी वेळ मिळतो दुपारचा वगैरे. मग हम्म. तो पण आणि आता कसं रिटायर झाल्यावर मला वाटलं मी खूप छान फ्री होईन. हा नाही हा हो, हा ते खोटं आहे सगळं. सगळ्यांना अ, अपेक्षा असते, की अरे अजून ही अजून रिटायर बिझी झाला असाल. झालीये हां. मग हिने हं, आता इथेच आलं पाहिजे, आता हिने तिथे गेलं पाहिजे. मग आता हिला काय हां. काम आहे? ही तर रिटायर आहे. असं होऊन हं, जातं. पण ते सगळं हं, मला असं इतकी आनंदात होती. म्हटलं रिटायर झाली तर मी किती छान असेल मोकळी. पण सगळं हं. खोटं आहे ते खोटं. खूप हां, छान ताई. मी तुमचं हां. शेअर करते हां. हां, हां. नक्की, नक्की. आणि हं, श्री मला ते स्वामी समर्थ. माझ्या मुलीसाठी ना म्हणजे लग्नासाठी एक अरे, तुम्ही आता चांगलं हां, बघा, हां, तुम्ही आता हां, अनुभव शेअर केलाय ना ताई आणि हां. बघा त्यांकडनं सेवा पण घेतलीये. घेतली. तुम्ही घेतली पुढचा अनुभव तोच शेअर कराल तुमच्या नक्की, मनासारखा. नक्की. हां, नक्की, नक्की करेन. आणि ॲक्चुअली मी आता संकष्टी चतुर्थी होती ना, त्याच्या आदल्या दिवशीच ताईंना कॉल केलेला. तर ताईंनी मला सांगितलं, तुम्ही एखादी संकष्टी किंवा मंगळवार बघून तुम्ही म्हणजे चालू करा म्हणून. पण हां, मी हां, हां. म्हणजे म्हटलं थोडा ब्रेक घ्यायचा. तर मुलगी येणार म्हटल्यानंतर थोडं नॉन-व्हेज वगैरे राहणार घरामध्ये. हो, हो. आणि बरोबर, हां, बरोबर आहे. मी पण आता पाडव्याला मी पण जरा गावाला जाणार आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं ट्रॅव्हलिंग वगैरे करणार थोडं, म्हणजे कसं असं मध्ये ब्रेक येणार ना, हो, हो, त्याच्यापेक्षा हो. गावाला जाऊन आल्यानंतर चालू करायचं असं म्हणून मी हे केलं. तरी पण मनामध्ये ना असं असं थोडं असं चुकल्यासारखं वाटतंय. हां. तरी पण म्हणजे मी म्हणजे मंत्रजाप माझा नेहमी चालूच असतो. पण असं ते एका जागेला बसून 11 माळी जप करणं हां, ते हां. मी म्हटलं नाही, थोडंसं आता म्हणजे ते सांसारिक माणसाला सगळं शक्य होत नाही. हां. पण जेवढं जसं होईल तसं ना ताई, हं. करत राहायचं. ते फार महत्वाचं आहे. कारण हां. संसारी आहोत आणि हां, हां. तुमच्यासारख्या तर अजून फार बिझी आहेत. तर हं. त्यामुळे तुम्हाला एकदम एका जागेवर अडकून बसणं शक्य नाहीये. पण हं, हं. श्रद्धेने करा, मनापासून करा, सगळं होतं ताई. हां, खूप हां, हां. छान. नक्की. मी शेअर ओके. करते हां ताई. हां, हां. नक्की, श्री नक्की स्वामी ताई. समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ ताई.